चर्चा चालू आहे ते असं म्हणतात की कोर्टातून पक्षचिन्ह हे आपल्यालाच मिळेल आणि दुसरं असं म्हणाले जरी पक्षचिन्ह मिळालं नाही तरी कोर्ट त्याला गोठवणार आहे त्यामुळे तुम्ही 2029 ची तयारी आतापासून सुरू करा आणि पक्ष बांधणीवर भर द्या. यामागचं कारण सबसेल पुढे येत आहे. कारण रोज शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते माजी खासदार माजी आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून जात आहेत. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत आणि हे कार्यकर्ते टिकावे आपल्यासोबत राहावे आणि पक्ष जो संपुष्टात येणार आहे त्यापासून पक्ष वाचवावा याकरता एक कार्यकर्त्यांना आधार द्यावा म्हणून यासारखी ती वक्तव्य करतायत की लोक टिकावी लोक राहावी. दुर्दैव आहे की अशा पद्धतीचं रडावं त्यांना लागतंय. काकुळतीने लोकांना विनंती करावी लागते की जे म्हणत होते कुणाला जायचं त्यांनी जा मला काही फरक पडत नाही आज खोटा निर्णय लागेल अशा पद्धतीने खोटं बोलावं लागतंय. तर सुप्रीम कोर्टाच्या जे न्यायमूर्ती आहेत माननीय न्यायमूर्ती यांनी का त्यांना कानात सांगितलं का निर्णय काय लागणार आहे. केवळ पक्ष वाचवण्याकरता अशा पद्धतीची कृती त्यांच्याकडनं होते. 2029च्या रणशिंगला आतापासून तुमकाला घेतलेला आहे त्यामुळे अधिक बळ यावं यासाठी आतापासून प्रयत्न सुरू आहे. स्वतः आदित्य ठाकरे देखील उतरत आहे. उद्धव ठाकरे उतरवणार आहे. बघा वेळ गेलेली आहे. ज्यावेळी पक्षाकरता बाहेर पडायला पाहिजे होतं त्यावेळी मी आणि माझे कुटुंब आणि मी ऑनलाईन यामध्ये त्यांची गाडी अडकून राहिली होती. आता काही गोष्टी शक्य नाही आहेत आणि स्वतः काय करतायत काय बाहेर पडतायत. अभिजित दिपकेचं आंदोलन त्या आंदोलनामध्ये जातात काय त्यांना भेटतात काय त्यांच्या नावावरती मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न काय करतायत. नक्की तुम्ही काय करताय तुमच्यासोबत कोण आहे याचा विचार करणं त्यांनी गरजेचं आहे. आईजीच्या जीवावर बायजी उधार ही म्हण त्यांना तत्वतंत लागते. कोकण रेल्वे प्रवासांसाठी एक खुश खबर आहे. भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते सावंतवाडी ही नवीन एक्सप्रेस ट्रेन लवकरात सुरू करणार आहे. माननीय आमचे लोकसभेतील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मी स्वतः त्याचबरोबर इतर खासदारांनी सातत्याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही मागणी केली होती. ती मागणी मंजूर झालेली आहे. काल सुद्धा मी प्रत्यक्ष भेटून या संदर्भात मागणी केली होती. यापूर्वी सुद्धा सातत्याने याविषयी आम्ही आवाज उठवला होता. 22 स्टेशनांवरती ही ट्रेन थांबणार आहे. नियमित ही ट्रेन सुरू होणार आहे. दादर असेल ठाणा असेल पनवेल आहे रोहा माणगाव वीर कुडाळ सिंधुदुर्ग अशी सर्व स्टेशनांचा अंतर्भाव या एक्सप्रेस ट्रेन मध्ये घेतलेला आहे. यामुळे विद्यार्थी असतील व्यापारी असतील त्याचबरोबर गावाला जाणारे चाकरमानी असतील यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. कोकणाच्या विकासामध्ये सुद्धा या ट्रेनचा मोठा वाटा ठरणार आहे आणि कोकणवासियांची ही मागणी मान्य केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे मी कोकणवासियांतर्फे स्वागत करतो आणि आभारी मानतो. तुमचे मंत्रालयाने सावंतवाडी रोडची जी गाडी आहे ती आधी दादर सावंतवाडी असायची ती आता स्टेशनची सावंतवाडी लावणार आहे. काय माहिती आहे? एक आनंदाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी टर्मिनल्स ते सावंतवाडी ही लोकल सुरू होत आहे. काल सुद्धा मी रेल्वे मंत्र्यांकडे ही मागणी केली होती स्वतः भेटून. यापूर्वी सुद्धा मी असेल आमचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि अन्य खासदारांची मागणी होती
ती लोकल सुरू करावी आणि ती लोकल 510 किलोमीटरचं अंतर अशी डेली लोकल, रोज धावणारी लोकल सावंतवाडी करता सुरू होते. कारण बऱ्याचशा गाड्या यांचा स्टॉप गोव्याला आहे. गोवा असल्यामुळे कोकणातील जे काही प्रवासी आहेत त्यांना त्याचा फायदा घेता येत नाही आणि यामुळे लोकल सुरू असल्यामुळे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे दादर असेल, ठाणं असेल, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, अरावली, संगमेश्वर, रत्नागिरी अशी स्टेशनं सिंधुदुर्ग अशा सर्व स्टेशनांवरती, कुडाळ असेल, या सर्व स्टेशनांवरती ही गाडी थांबणार आहे आणि त्यामुळे कोकणवासियांची जी काही मागणी होती ती मागणी बरेच दिवसापासून प्रलंबित होती आणि माननीय अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री यांनी आत्ताच अर्धा तासापूर्वी सरकारतर्फे प्रेस रिलीज केलेली आहे. मी माननीय आमचे गटनेते एकनाथ शिंदे साहेब, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, आमचे लोकसभेतील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माझ्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे खास करून स्वागत करतो आणि कोकणवासियांतर्फे त्यांचे आभार मानतो.